आलू पालक बनवण्यासाठी आता आपण इथे 2.5 चमचा तेल टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग तेलामध्ये हलवून घ्यायचं. आता यामध्ये मी चेचून थोडंसं चिरलेलं लसूण घालणार. लसूण चांगली हलवून घ्यायची, जरासं ब्राऊन होऊ द्यायची. मग त्यामध्ये मी टाकणार आहे 1 कटिंग केलेला कांदा, कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. थोडं ब्राऊन होत आलेला आहे कांदा, एकदम जास्त ब्राऊन नाही करायचं आहे आपल्याला. यामध्ये टाकणार आहोत आपण बटाटे. हे मोठे 2 बटाटे आहेत, मोठे मोठे फोडे केलेले. चांगलं परतून घ्यायचे. आता आपण यामध्ये बटाटे घातलेत, तर थोडंसं बटाटे नरम होईपर्यंत एक 5 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवून कमी गॅसवर एक 5 मिनटं थांबूया. एक 5 मिनटानंतर हे आपण खोलून बघूया, परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर. 1 टमाटर मी कापून घेतलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा हळद. हळद घालून परतून घ्यायचं छानपैकी. ह्या अशा पद्धतीने केलेली पालक बटाट्याची भाजी एवढी छान लागते टेस्टला, खूप मस्त. आता अजून एक 2-3 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. 2-3 मिनटं झालेली आहेत. इकडे बटाट्यांना छान वाफ सुटलेली आहे. बस कलर किती छान दिसतो. आता यामध्ये मसाले घालून घेऊया. आपण यामध्ये 1 चमचा हळदमध्ये लाल मसाला घालूया. 1 आणि अर्धा तुमच्या आवडीनुसार, कुणाला तिखट जास्त आवडत असेल तर. हा 1 चमचा गरम मसाला आहे. धनीची पावडर 1 चमचा. व्यवस्थित हलवून घ्यायचं, छानपैकी सगळीकडे लागेल असं. ते व्यवस्थित हलवून घेतलंय छानपैकी. आता आपण यामध्ये पालक घालूया. पालक छान साफ करून धुवून घेतलेली आहे.
पालकला खूप छान धुवायला लागते, त्याच्यामध्ये माती रेती असते. 2-3 वेळा धुवून घेतली चिरून झाल्यावर. पालक घातल्यानंतर हे असंच 1-2 मिनटं झाकण ठेवायचं याच्यावर. 1-2 मिनिटांनी आपण आता बघूया, व्यवस्थित हलवून घेऊया. छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे. आणि परत एकदा शिजायला ठेवायचं. 5 मिनटं झालेत, आपण भाजी उघडून बघूया. छान अशी मस्तपैकी वास सुटलाय, बघू शकता. भाजी छानपैकी शिजली. आता आपण याच्यात फक्त मीठ घातलेलं नाही आहे, ते मीठ आता आपण घालणार आहोत. याच्यामध्ये आता आपण मीठ घातलं, छानपैकी परतून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट भाजी पूर्ण शिजलेली आहे. शिजल्यानंतरच मीठ घालायचं, कारण भाजीची चव तशीच राहते छान. अशा प्रकारे बटाटा पालक तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा मला.